तर नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमची ट्रिप जात आहे सौथखडा. तर संपूर्ण धबधब्याचा आनंद घेऊया. तर चला पुढे. आणि शेवटी जिद्द, मेहनती आणि चिकाटीने एक दिवस आम्ही नक्की अशी इनोवा घेऊ ही मनात स्वप्ने बाळगून आज आम्ही जात आहे आमच्या मर्सिडीजतून. आणि ही आमची 4 मित्र. दरवर्षी आम्ही चौघच जाते आणि ह्या वर्षी पण आम्ही चौघच जात आहे. तुला बोलणार तो गोट्या मला त्याची बायको. किती वेळ नाही, आता थोडंच घेतो रस्त्याचा. एक एक प्लेट नव्हे, एक एक बर्फी. मामा किती वर्षापासून आहे? माझं दुकान आहे की 6-7 वर्ष झालं माझं दुकान आहे गेलं. ताजी बर्फी. कडगावच्या आत एंट्री मारल्यानंतर 2 किलोमीटर अंतरावर आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. दिखा दिखा दिखा. खडगाव गावाच्या आत 4 किलोमीटर पासून दूर असा हा धबधबा आहे. माझा घेतली
हा काय राहिलं आठला समजा पाहिजे ते थांब तिथं मोबाईल देतो थांब कोणाला तरी ते काय होईल ते होईल चला आता त्याने बघ त्याच्या मम्मीला काढलं डायरेक्ट मोबाईल देतो बाबा ओके तुम्हाला तिकडं झाला दोघ आलो की पब्लिक दंगा करायला तेवढं घेतो की
चला तर मित्रांनो, आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहे. टोटल आम्ही 4 धबधबे फिरलो. 4 धबधब्यात पायाच्या वाट्या सरकल्या. इकडची वाटी तिकडे झालेली आहे. तर माझे मित्र हे गोटू पैलवान, धबधबा आम्ही 4 फिरलेलो आहे. तर काय वाटलं तुम्हाला की जी पब्लिक आहे त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? मी तर सांगू इच्छितो की येताना 2 गुडघे एक्स्ट्रा घेऊन यावेत. पहिले 2 गुडघे दुखले तर दुसरे गुडघे बसवता येतील. आणि असं काय विशेष म्हणजे काय बाकी काय सांगू शकत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे धबधबा आलं काय बघतो. तर मित्रांनो, ह्या धबधब्याला येताना 7 अंडी खाऊन यायचं. तुम्ही तर सराव करू शकता. भरपूर चालावं लागते. भरपूर चालावं लागते, कारण संपूर्ण डोंगर भाग आहे. डोंगर भागातून खाली पायऱ्या केलेल्या आहेत. पायऱ्यामधून खाली उतरायला लागते, परत वरून खाली चढायला लागते. शक्यतो लेडीजना, ज्या यंग लेडीज आहेत त्यांनाच घेऊन या. जे आपले आई वडील आहेत त्यांना यायचं टाळा. कारण जर कोणाला बीपीचा वगैरे त्रास असेल, शुगरचा त्रास असेल तर त्यांना हे थोडं जड जाऊ शकते. पण जी यंग मंडळी आहेत, जे बाबा चढ उतार करू शकतात, तर त्यांना 100% घेऊन या. मस्त नेचरचा तुम्ही मस्त एन्जॉय करू शकताय. मामा, कसं वाटते धबधबा? छान आहे. चालताना काय त्रास काय नाही ना? आम्ही शेतकरी माणसं चालायला काय एकदम ओके मध्ये. शेतकरी माणसं एकदम धष्टपुष्ट असतात. सगळीजण नेचरचा अंदाज. तर मित्रांनो, ट्रिप कंप्लीट झालेली आहे. फिरून आलेलो आहे. माझे 4 पण मित्र दमलेले आहेत. चालायला तर भरपूर लागते. 7 धबधबे बघायला तुम्हाला 2च धबधबे असे आहेत की तुम्ही तिथे जाऊन म्हणजे पाण्याचा आनंद घेऊ शकतात. बाकीचे 5 धबधबे थोडेसे धोकादायक आहेत. बाकी तुमची जर चालण्याची कपॅसिटी जर व्यवस्थित असेल, पायाचा काही दोष नसेल, तर सगळीजण या, इथला आनंद घेऊ शकताय.